या मालिकेबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक स्त्री ही एक दुहेरी भूमिका निभावत असते तिच्या आयुष्यात. मग ती जेव्हा स्वयंपाकघरात असते, ती घरातली कामं करत असते, त्या क्षणी ती ऑफिसमध्ये जाऊन PPT सुद्धा बनवते. ही जी धावपळ आहे, ही जी धडपड आहे, ही आत्तापर्यंत कुठेही अशा पद्धतीने हायलाईट नाही झाली आहे. तो प्रयत्न आणि ती पराकाष्ठा आम्ही केलेली आहे, जिथे स्त्रीची एक दुहेरी भूमिका तारणीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. की घरात सगळं हाताला उरक असलेली अशी ही तारिणी, ही जेव्हा बाहेर जाते आणि जेव्हा ती अन्यायाविरुद्ध लढते, तेव्हाच ती तितकीच कणखर असते आणि ती तितकीच घरात सक्षम असते. वा, अशी ही मालिका आहे. आणि त्याचसोबत त्याच्याबद्दल अजून काही बोलण्यासाठी शर्मिष्ठाला विनंती करतो. खरं तर तारिणीबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की 11 तारखेला जेव्हा ती लॉन्च होणार आहे, त्यातूनच बरंच काही बोललं जाणार आहे आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की नेहमी आपण मालिका म्हटल्यानंतर उत्तम सेट, त्याच्यानंतर नात्यांची गुंतागुंत, हे आपण नेहमी मालिकेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी बघत असतो. पण इथे एक व्हिज्युअल ट्रीट अशी आहे की ॲक्शन सिक्वेन्स किंवा ॲक्शन सिरियल, ॲक्शन मालिका, हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं की ॲक्शन सिक्वेन्स म्हटल्यानंतर ते बघण्यातच जास्त गंमत आहे सांगण्यापेक्षा. माझ्यासाठी मी असं म्हणेन की तारिणी नक्कीच तारिणीचं हे आहे की जगाला तारणारी दुर्गा, तशी दुष्टांचा संवाद करणारी तारिणी. पण माझ्यासाठी तारिणी मी म्हणेन की धैर्य, ध्यास आणि ध्येय याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे तारिणी आहे. आणि हे सेम ही तारिणी ज्यावेळेला आम्ही मालिका करायला सुरुवात केली, म्हणजे झी मराठीने बोलावून, असं म्हणतात ना की परमेश्वर एक हातातून घेतो तर दुसऱ्या हातातून तेवढंच डबल देतो. तर अशी गोष्ट होती की झी मराठीचे आमचे दोनही शो, तुला शिकवेन चांगला धडा आणि नवरी मिळे हिटलरला, एकाच दिवशी बंद होणार होते. निर्माते म्हणून जे जे लोक हे ऐकतील त्यांना माहिती आहे की हा केवढा मोठा धक्का असू शकतो. पण त्याही पेक्षा मोठी जबाबदारी झी मराठीने एरिकॉन टेलिफिल्म्सवर टाकली, ती तारिणीच्या स्वरूपामध्ये. आणि नक्कीच आम्हाला ती पेलायला खूप मजा येते. याच्यात मी खास उल्लेख करेन हेमाचा, कल्याणी पाठारे, प्राची शिंदे, सिद्धव, सुमेध, प्रल्हाद, त्यानंतर पूर्णानंद जे आमचे डायलॉग रायटर आणि स्क्रीनप्ले रायटर आहेत, ते आत्ता इथे नाही आहे. पण भीमराव मुढे आमचे डिरेक्टर, पियुष, या सगळ्यांची साथ जर नसेल आणि ती भट्टी जर व्यवस्थित जमली नाही तर कोणतीही मालिका बनू शकत नाही. आणि हे मी खूप रिलेट करते. तारिणी माझ्यासाठी सुद्धा, स्वतःसाठी सुद्धा, किंवा मी असं म्हणते की एरिकॉन टेलिफिल्म्सला सुद्धा, जसं मी म्हटलं की धैर्य, ध्यास हे आहे, तर त्याप्रमाणे मी असं म्हणेन की निर्माते म्हणून या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये उभं राहणं हे खूप धैर्याचं काम आहे. सतत चांगले चांगले प्रोजेक्ट्स हे या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हा एरिकॉन टेलिफिल्म्सचा ध्यास आहे. आणि आमचं ध्येय एकच आहे की तारिणी ही झी मराठीवरची नंबर 1 मालिका झाली पाहिजे आणि ती स्लॉट लीडर ठरली पाहिजे. त्यामुळे झी मराठीसाठी आम्ही खूप 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 आम्ही त्यांचे आभारी आहोत की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमेध आणि सिद्धवचं खूप कौतुक. आता इथे सिद्धव नाहीये, पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा जी मदत केली जाते, कारण त्या दोघांनी स्वतः प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम केल्यामुळे त्यांना ते प्रोड्युसरला समजून घेणं, नुसतंच काय म्हणतात त्याला बर्डन टाकणं असं करत नाही. ते आमच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात आणि ते प्रोडक्शनला ऑन फील्ड सुद्धा तसेच उभे असतात. सो थँक्यू सुमेध, थँक्यू सिद्ध. वा, किती छान, किती. या सगळ्या प्रवासामध्ये शर्मिष्ठा आमची तारिणी. हो, खरंच हे अगदी खूप मनोभावे हे म्हणतो. आणि तारिणीचा हा प्रवास जो आहे तो आता तुम्ही पात्रांच्या आणि त्यांच्या ते भेटतील तुम्हाला, सो त्यांच्यासोबत उलगड आलाच. पण ही मालिका जी आहे, ही मालिका हा एक नवा ध्यास आहे. जसं शर्मिष्ठाने सांगितलं, तो खूप मोठा ध्यास आहे. तर आपण सुरुवात करूया.
मला फक्त अगदी एकच महत्वाचा प्रश्न की या मालिकेतून आपण नेहमीच म्हणतो की झी मराठी काहीतरी आम्ही काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. मी आता म्हटलं की या मालिकेचा जॉनर जो आहे तो नवीन आहे, वेगळा आहे, बरोबर आहे की नाही? तर का म्हटलं असं झी मराठीला, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता की यार आपण अशा पद्धतीची एक मालिका करूया ज्याच्यामध्ये नेहमी असं दाखवलं जातं की एक सामान्य महिला आहे, ती फार पिचलेली आहे, ती दबलेली आहे, बरोबर आहे की नाही? पण तसं नाही आहे खऱ्या अर्थानं. आता आपण शर्मिष्ठा ताईला सुद्धा पाहतो आहोत, बरोबर आहे की नाही? किती छान पद्धतीनं ती अगदी खांद्याला खांदा लावून आणि सगळ्यांच्या पुढे राहून निर्माती म्हणून ती संपूर्ण ही मालिका असेल, अनेक तिचं मालिका असतील किंवा जे प्रोडक्शन हाऊस असेल ते चालवते. तर अशी एक डॅशिंग महिला आपण पुढे आणूया असं झी मराठीला वाटलं. याच्या मागचं काय कारण होतं? याच्या मागचं कारण ना माझ्याकडे 2 ते 3 वाक्यात फक्त सांगितलं. हा. कोण म्हणतं तू कमी आहेस? वा. कोण म्हणतं तू कमी आहेस? हा. सांगू का, तीच खरी जगण्याची हमी आहे. वा 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 वा. हे ते ब्रीद आहे. हा. हे तारणीचं ब्रीद आहे. कारण की आज आत्ता आपण मग ती गावाखेड्यामध्ये राहणारी मुलगी असो किंवा ती शहरामध्ये राहणारी मुलगी असो, ती आज इतकी खमकी आहे, त्यांची ध्येय आहे, त्यांची स्वप्न आहे, त्यांचे ध्यास आहेत, त्यांना जगण्याची जी उमेद आहे ती उमेद आपण अशा एका उंचीवरती ठेवलेली आहे. आणि अशा अनेक महिला आज आपण पाहतो आहे. ऑपरेशन सिंदूर मधनं एक खूप मोठा संदेश आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच आपल्या तारणी आहेत. बरोबर आहे. आज आपल्या आजूबाजूला इतक्या तारणी आहेत. तर झी मराठीला हे नक्कीच वाटतं की अशा तारणींचा गौरव व्हायला पाहिजे आणि नुसता गौरव नाही तर ह्याची कथा व्हायला पाहिजे. वा. हे झी मराठीचं ब्रीद आहे आणि नेहमी, आणि हेच त्या गोष्टीचं वेगळेपण आहे. वा. आणि ही हमी जी आहे ही हमी झी मराठी देतं. वा वा वा. नक्कीच सांगेन. वा वा वा. नक्कीच. आणि आता मला खूप तेजसला मी खूप मिस करते कारण या तारणीला उभं राहण्यासाठी तारणारा माझा तो सुद्धा आहे, इतकाच महत्वाचा आहे. त्यामुळे तेजस आय मिस यू. वा वा. चला आता आपण